नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर अखेर पीक विमा मंजूर झाला, परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे, हेक्टर किती मिळणार आहे, त्याचबरोबर किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये मंजूर झालेला आहे, तर याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर सरासरी 2023 आणि 24 तर या दोनही वर्षांमध्ये आधी पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर ही झालेली अतिवृष्टी, तर यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता सर्व शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे ती पीक विम्याची। पीक विमा तर मंजूर झालेला आहे, पण तो केव्हा वितरित केला जाणार आहे किंवा फिक्स तारीख किती आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशी शेतीविषयक नवनवीन अपडेट सर्वात अगोदर घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून 4 व्हिडिओ बघण्यापेक्षा एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 11 जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यात हेक्टरी किती मिळणार आहे आणि आजपासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे, तर त्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे, तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे सर्वात प्रथम तो म्हणजे अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, त्याचबरोबर हिंगोली, नांदेड, बीड व लातूर हे जे काही 11 जिल्हे आहेत, तर या 11 जिल्ह्यांना पीक विमा हा मंजूर झालेला आहे। आणि आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही शेतकरी पात्र आहे तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा मंजूर करण्यात आलेला आहे, म्हणजे वितरित केला जाणार आहे। तर त्यामध्ये जून व जुलै ऑगस्टमध्ये राज्यात अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 1000 कोटी रुपयाचं जे काही रक्कम मंजूर केलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यास सुरुवात देखील झालेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय शेतकरी संख्या व वितरित निधी याची जी काही आकडेवारी आहे ती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यामध्ये अमरावती जिल्हा असेल तर अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो 90,555 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि त्या शेतकऱ्यांना 90,255 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 65 कोटी 31 लाख रुपयाचा जो काही निधी मंजूर केलेला आहे, तर तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि एकंदरीतपणे आपण जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे। त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,05,77 जे काही शेतकरी आहेत ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 2,05,71 जे काही शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती 144 कोटी 28 लाख इतका जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याची कार्यवाही देखील जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। याचबरोबर तिसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जून व जुलै महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झालेली होती, तर याच पार्श्वभूमीवरती आता 2,63,609 शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता 185 कोटी 10 लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे ते या शेतकऱ्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे। त्याचबरोबर चौथा जिल्हा म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,48,423 जे काही शेतकरी आहे तर त्या शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा 115 कोटी 23 लाख रुपयाचा जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे तो आता प्रशासनाच्या माध्यमातून वितरणास सुरुवात झालेली आहे। तर त्यामध्ये नंतरचा जो जिल्हा आहे म्हणजे 5वा जिल्हा तर तो म्हणजे वाशिम। तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 7,165 जे काही शेतकरी आहे त्यांच्या खात्यावरती याचं वितरण केलं जाणार आहे आणि या शेतकऱ्यांसाठी 47 कोटी 14 लाख रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर जालना जिल्हा असेल म्हणजे 6वा जिल्हा। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 282 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा 33 लाख रुपयाचे जे काही अनुदान आहे हे शासनाच्या माध्यमातून खात्यावर वितरित केलं जाणार आहे। त्याचबरोबर आणि अशी मान्यता देखील देण्यात आलेली आहे। तर 7वा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी।
तर परभणी जिल्ह्याचा सरासरी जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 201 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे आणि या 201 शेतकऱ्यांना जो काही निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याची सुद्धा आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे. तर ती आकडेवारी आहे 27 लाख रुपयाचं वितरण हे करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 8वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा 27,742 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14,54,00,000 रुपयाची जो काही निधी आहे तो वाटपाची कार्यवाही शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. तर नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. तर 6,17,911 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि आतापर्यंत जेवढे आपण जिल्हे बघितलेले आहे तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्येच फक्त सर्वाधिक शेतकरी जे काही आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि या शेतकऱ्यांना जो काही पीक विमा निधीचा आकडा आहे तर तो म्हणजे 6,17,911 शेतकऱ्यांसाठी जे काही आहे 6,00,000 या शेतकऱ्यांसाठी 420,46,00,000 रुपये जे काही आहे ते वाटप करण्यात आलेले आहे. आणि त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याची वाटपाची कार्यवाही देखील मोठ्या प्रमाणावरती चालू केलेली आहे. त्यानंतर 10वा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड. तर बीड जिल्ह्यामध्ये 127 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 127 शेतकऱ्यांसाठी 9 लाख रुपयाचा जो काही निधी आहे तो केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 11वा जो जिल्हा आहे आणि शेवटचा जो जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 32 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा 2,92,000 रुपयाचं जे काही मंजुरी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याची वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर जून आणि जुलै महिना त्याचबरोबर ऑगस्ट महिना असेल तर यामध्ये जे काही 2 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा आता या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर खरडून गेलेल्या जमिनी तर असे जे काही दोन्ही शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. तर त्यामध्ये जे काही जिल्हे आहे 11 तर अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, त्याच्यानंतर बीड व लातूर जे काही असे 11 जिल्हे आहेत. तर या 11 जिल्ह्यांना एकूण 14,09,318 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. आणि जवळपास आता या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 993,01,00,000 रुपयाची जी काही वाटपाची कार्यवाही आहे ही शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली असेल अशा शेतकऱ्यांना आता ही रक्कम त्यांच्या खात्यावरती पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी KYC करून घेतली नाही तर त्या शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागणार आहे. तर लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं 11 जिल्ह्यातील महत्त्वाचं असं अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.